आज जे नीतीने ठरवलं, जे आम्हाला अपेक्षित होतं ते चिन्ह म्हणजे सिटी चिन्ह आज आम्हाला नीतीने देऊन जनतेला, मला सगळ्या माझ्या माता भगिनींना, बांधवांना आवाहन करायचंय, तुम्ही जे अपेक्षा करत होता की आपलं चिन्ह काय येईन, एवढ्या मोठ्या संख्येने तर 200-300 लोकांचा जमाव जमला किंवा आपलं रामभाऊचं सरस्वतीचाईचं चिन्ह कोणचं येईन, ते चिन्ह म्हणजे आज आपल्याला निवडणूक आयोगानं सिटी चिन्ह प्रदान केलेलं आहे। मला सगळ्या माझ्या मायबाप जनतेला आवाहन करायचंय, येणाऱ्या 5 तारखेला उपऱ्या लोकांना, आयात लोकांना, धनदांडग्या लुबाडू लोकांना तुम्ही धडा शिकवाल अशी अपेक्षा करतो। रामभाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रामभाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आपल्या जिल्हा परिषद गटामधून अनेक जिल्हा परिषद सदस्य झाले, आमदार झाले, मंत्री झाले, परंतु या तुमच्या भागाकडे, सर्कलकडे अजिबात रस्त्याच्या बाबतीत कुणीच लक्ष दिलेलं नाही। तुम्हाला जर लोकांनी निवडून दिलं तर तुम्ही या रस्त्यांकडे काय, म्हणजे तुमची काय भूमिका असणार आहे? माझं पहिलं काम असेल ब्रह्मवाडीला रस्ता जोडणे, मांगदरीला रस्ता जोडणे, टाकळगावला रस्ता जोडणे, ज्या ज्या गावाला रस्त्याची समस्या आहे, सुनेगाव असेल, रुई असेल, प्रत्येक गावातला रस्ता पहिलं प्राधान्यानं 2026 मध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार। आणि ज्या माणसानं असली वेळ आणली त्या रस्त्याची, तो उमेदवार, मागचा निवडून दिलेला उमेदवार आताच्या महायुती समोर फिरतो आणि सांगतो हे कामाचे आहेत, अरे तू काय दिवे लावलेस पहिले समाजाला सांग, आमच्या लोकांची तुम्ही वाट लावून टाकली आहे, ही कुठंतरी पोकळी भरून टाकण्यासाठी माझ्या मतदारसंघातील सर्व जनतेचा उमेदवार सौ सरस्वती नरवटे हे सगळे कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार। भव्य दिव्य असं प्रत्येक महात्म्यांचे स्मारक तिकडे उभा करणार आणि जे जे महापुरुष आहेत त्यांचे प्रेरणा घेऊन चालण्यासाठी त्यांचे भव्य शिल्पसृष्टी आम्ही तिथे उभा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। देशामध्ये सध्या धर्माचं आणि जातीचं राजकारण सुरू आहे आणि तुमच्या समोर ज्या पक्षाचे उमेदवार आहेत त्यांनी पुन्हा हा जातीचा आणि धर्माचा मुद्दा पुढे आणून, जे भारतीय जनता पार्टीमध्ये राष्ट्रपुरुष होते, गोपीनाथराव मुंडे साहेब आहेत आणि असे बरेच काही जे नेते होऊन गेलेले आहेत, त्यांच्या नावाचा उल्लेख करून इमोशनल ब्लॅकमेलिंग सुद्धा होऊ शकते, तर तुम्ही या बाबतीत काय धोरण ठरवलेली आहे? हे बघा, खऱ्या अर्थानं मी संघर्ष तुम्ही सगळ्यांनी डोळ्यानं पाहिलेला, गेले 26 वर्ष झालं संघर्ष करतोय। मुंडे साहेबाचा वारसा मी सांगू शकतो, विलासराव देशमुख साहेबाचा वारसा मी सांगू शकतो, आदरणीय आमचे प्रेरणास्थान भगवानराव नागरोजी अण्णाचा वारसा मी सांगू शकतो। यांच्याकडे कुठलाही वारसा सांगण्याचा अधिकार नाही। संघर्ष काय असतो ते मी स्वतः केलेला आहे, जनतेसाठी मी जेल भोगलेला आहे, विद्यार्थ्याचे आंदोलन केले, शेतकऱ्यासाठी आंदोलन केले, त्यासाठी अहमदपूरला जेल उपलब्ध नव्हती, धाराशिवपर्यंत आम्हाला जेल भोगायची वेळ आली तर मी जेल भोगलेला आहे। तुम्हाला मला सांगायचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानिक अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचं जर खरं कुठे पालन होणार असेल ते म्हणजे माझी खंडाळी सर्कलची जनता येणाऱ्या 5 तारखेला सिटी समोर बटन दाबून ह्या विरोधकांना धुबी प्रचार केल्याशी सोडणार नाही आणि जे समुद्र असतो ना त्याच्यात तळाशी घालणार की यापुढे ते कधी कुठे दिसणार नाहीत, हे जनतेने माझ्या ठरवलेलं आहे। रामभाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रत्येक पक्षानं आपापला वचननामा, जाहीरनामा, ब्लूप्रिंट तयार केलेली आहे विकासाची। अपक्ष उमेदवार आहेत, आपली विकासाची ब्लूप्रिंट काय असणार? आम्ही संकल्पनामा आमचा तयार आहे, आम्ही ठरवलेलं आहे की आमच्या मतदारसंघामध्ये पहिलं प्राधान्य रस्ते आणि गावगाव फिल्टर वॉटर प्युरिफाय प्लॅन्टचं पाणी, माझ्या महिलांना लघु उद्योगासाठी जे शासनानं जे ठरवून दिलेलं बजेट आहे ते की सरकार गव्हर्नमेंटची हमी असते, त्या हमीतून म्हणजे सर्व महिलांना बजेट देण्याचं आम्ही काम करणार आहोत। त्यानंतर प्रत्येक गावामध्ये सेवालाल भवन असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचं भवन असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन व दीक्षाभूमी आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे शिल्प आम्ही साकारणार आहोत। भगवान बाबाच्या नावाने भवन काढून आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचं ज्वलंत असे वेगवेगळे 50 प्रकारचे की जे युवक प्रेरणा घेतील असं भवन बांधून शिल्प उभा करायचं काम आम्ही करणार आहोत। आमच्याकडे ब्लूप्रिंट विकासाची तयार आहे, विकास कामासाठी, सिंचनासाठी, शेतकऱ्याला माझ्या त्याचं आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून याच्या प्रकल्पाच्या माध्यमातून माझ्या प्रत्येक शेतकऱ्याला कसं जोडता येईल हे आम्ही प्रयत्न करणार आहोत। आमच्याकडे विजन आहे,
ग्रामपंचायतपासून सोसायटीपासून आम्ही काम केलेलं आहे. मतदारसंघाच्या बाहेरचं मी नाही, मी मतदारसंघाचा भूमिपुत्र आहे. एकीकडे आयात उमेदवार आहेत, एकीकडे भूमिपुत्र आहे. एकीकडे कागदचोर उमेदवार आहेत, एकीकडे भूमिपुत्र आहे आणि स्वाभिमानी मतदार आहे. ही लढाई माझी नाही, माझ्या स्वाभिमानी मतदार राजाची आहे. मतदारसंघामध्ये आपल्या भागामध्ये अजून दुसरी एक अशी चर्चा आहे की सहकार मंत्र्याचे आपण कार्यकर्ते आहात आणि सहकार मंत्र्याचा छुपा पाठिंबा आपल्याला असल्याचंही बोललं जात आहे. त्यावर आपली प्रतिक्रिया काय? हे बघा, मागच्या विधानसभेला काय झालं तुम्ही सगळ्यांना डोळ्यानं पाहिलेलं आहे. मला कोणाचा पाठिंबा असेल तर मला पहिला पाठिंबा माझ्या जनतेचा आहे. आणि जे विधानसभेला अपक्ष थांबून म्हणत होते मी ओबीसीचा नेता, फलाना नेता, बिस्ताना नेता, तेच नेते पुन्हा नगर परिषदला मी सनातनी म्हणून सांगायचे. आता तुम्ही काय सांगणार आहात? ह्याचं उत्तर पहिलं महायुतीच्या उमेदवारांनी द्यावं. मी ओबीसीच आहे, तिन्ही जागा ओबीसी महिलेसाठीच आहेत. तुम्ही आता कोण्या तोंडाने मतदान मागणार आहात? स्वतःला वेगवेगळ्या भाषेमध्ये तुम्ही वेगवेगळ्या दर्जामध्ये आम्ही वाटून घ्यायचं तुम्ही ठरवलेलं होतं ना. सहकार मंत्री साहेब बाबासाहेब पाटील साहेबांचा आशीर्वाद मला आहे असं मी गृहीत धरून चालतो. हेच अपक्ष उमेदवार विधानसभेला असताना सांगायचे. मी जरी अपक्ष असलो तर देवेंद्र फडणवीस साहेबांचा पाठिंबा आहे. तसंच मी जरी अपक्ष असलो, अपक्ष तर मी नाहीच, जनतेचा उमेदवार आहे. जनतेचा उमेदवारी जरी असलो तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब, बाळासाहेबजी जाधव साहेब, अविनाश भैया जाधव साहेब यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे असं गृहीत धरून मी काम करत चाललो. बजाव शेट्टी.